सोलापूरमध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा वाद रंगलाय। काँग्रेसचा 6 विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात आलाय। काँग्रेसच्या दावेदारीने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा संताप झालाय। प्रणिती शिंदे राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या मतांवर निवडून आल्या। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने प्रणिती शिंदेंना खडे बोल सुनावले। सोलापुरात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। सोलापूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या 6ही विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केलाय। काँग्रेसच्या या दावेदारीने राष्ट्रवादी मात्र संतापली। पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। विधानसभा निवडणूक काही दिवसांवर असतानाच काँग्रेसने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जागा वाटपावर उभा वाद घालायला सुरुवात केली आहे। सोलापूर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या 6 पैकी 6 मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या समोर स्थानिक नेते चेतन नरोटे यांनी ही मागणी केली। काँग्रेसने सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर दक्षिण, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर या 6 जागांवर दावा केलाय। स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या मागणीला फारसं महत्त्व देत नसल्याचा टोला राष्ट्रवादीने लगावला। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मतांवर खासदार झाल्याची आठवणही पवार समर्थकांनी करून दिली आहे। त्याच भागातून आदरणीय पवार साहेबांमुळे सोलापूर लोकसभेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला लीड मिळालं होतं। याचा विचारही काँग्रेसने करायला हवा। तुम्ही उगी विनाकारण महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी करू नये, तो निर्णय प्रदेशला सोपवावा। पुण्यातील 6 विधानसभा मतदारसंघांवर दावा करून 24 तास उलटत नाही तोच आता सोलापुरातील सर्वच्या सर्व जागांवर काँग्रेसने दावा केलाय। या दावेदारीमुळे महाविकास आघाडीत संघर्षाचे वारे वाहू लागलेत। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।